अगं नाही डॅश करती या काय माहिती घालायची विनी परत. प्रवीणी आली का तुला मोठी झाली का होय सोरा बघू बघू किती मोठी झाली इकडे ये. बघ माझ्या कुठ लागती या इकडे की बघ माझ्या कुठ लागती या हायला माझ्या छाती लागती ला काही आणि हे काय करती या काय लिंबू टिंबू चला चला ये हा मग केली आलो का तू काय चावली होय तुला कशी काय चावली खाल्ली का अशी भाजी तुम्ही? हा भाजी खाल्ली का? खाल्ली की केली तर खाल्ली नाही केली तर कसं खाल्ली भाजी या भाजीला विकत आणायला लागत नाही. हो काय बोलती या खरं बोल रानात मिळती भाजी विकायला भेटणार नाही तुम्हाला. भाजी चालली भाजी करायची भाजी 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 तुला आवडते ना भाजी हो हो तुला बी द्यायची तर ही चाकवताची भाजी कुठली भाजी चाकवताची म्हणते चपातीची नाही ही भाजी अशी की चांगली होती. करताना बी वेगळ्या पद्धतीने करायला ओय पाड कशी करती अयो म्हणती अयो देताय का खायला पळ करायला म्हणजे या संध्याकाळची वाफवायची असते होय वाफली नाही परत काढून घ्यायची कडे आणि पिळायची असते पाण्यात मग पाणी सगळं काढून टाकायचं होय आणि परत मग लसूण मिरची हा आणि मीठ टाकून परतायची नुसती होय का हा द्यायची द्यायची थांब. ती काय म्हणते मला काढून भाजी दी द्यायची तुला तिखटाची खायची स्वामी सोरा स्वामीने खातीन तुला काय होतंय ग तेल की कळलं सगळं ह्याच्यात आहे. तेलात दे. द्यायची तुला मिठाची तेल. थांब 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 लगेच नाही नको, नको, थांब. तुला काय पाहिजे? फोडणी द्यायची. सगळी तू बाजूला हो. ती काढून घ्यायची भाजी खाली पकड असते का तुला देते की तुला तू बाजूला हो की सरा माग ते पकड की सरा जरा बाजूला हो लांब पकडा इकडं फोडणीला दिवस पर्यंत भाजी करायची टेक्स्ट वेगळे आहे. आता काढून घ्यायची. माग सरक तू तुला देऊ का पुरीला भाजर, पुरीला भाजर. टाकायचं फोडणीला द्यायची बघा. भाजीला सोडायची तिला स्वामीनी बसता ग सर तू मागू ताई तू मागू बस मागे सरू ताई तो कळतं का नाही माझं भाजी झाला आता मिरची टाकली. सगळ्यांना शुभ सकाळ आणि सकाळची भाजी चालली आहे मेथीची काय तांदळाची भाजी तांदळक्याची भाजी कुठने आणली रानातनं खरेदीत नाही काय होय कशात मकतली हो काय कसं काय आणि बास्त लय पिळतं रा बाया लाईट लाईट अशी करती ना धमवती लय धमवती लाईट चांगली पिळून घ्यायची असते पण अशी फडफडीत होती भाजी अरे बास्त बाबा हो कांदर कांद कांद हॅलो तर या सगळेजण तांदळक्याची भाजी खायला मस्तपैकी कारभार नाही छतची पाणी काढून घ्यायला लागतं कांदा टाकलेली छान होती होय का असं पाणी निघतं त्यातून सगळं काय ती तांदळक्याचंच पाणी दिसतंय तरी पाणी घेत माहिती ना मग त्याचं परत भाजी नाही सुकते. भाजी सुकते करायला तांदूळ